एक रूम मध्ये टाइल्स अर्थात फरशी बसवण्यासाठी किती खर्च येतो हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी आपण एक रूम गृहीत धरू ज्याची लांबी 10 फूट आणि रुंदी 10 फूट अर्थात 10 बाय 10 ची रूम आणि या रूम साठी किती खर्च येणार आहे हे जर का आपल्या लक्षात आलं तर मग काय 2 रूम असो 4 रूम असो किंवा त्याहून जास्त आपण पटकन फरशी बसवण्यासाठी किती खर्च येतो हे काढू शकतो। नमस्कार, मी वैभव देवकर स्वागत करतो तुम्हा सर्वांचे आपल्या या YouTube चॅनल मराठी कन्स्ट्रक्शन वाला मध्ये। फरशी काम हा सुद्धा अतिशय खर्चाचा टप्पा आहे आणि यासाठी सुद्धा बरेचसे पैसे खर्च होत असतात आणि आपले 2 रुपये वाचावेत असे प्रत्येक घरमालकास वाटत असते। फक्त घरमालकच नाही तर इंजिनियर असेल ठेकेदार असेल यांची सुद्धा हीच इच्छा असते। त्यामुळे हा व्हिडिओ या सर्वांसाठी फायदेशीर ठरणार आहे। पहिले तर आपण 1 चौरस फूट म्हणजे नक्की काय हे पाहू। 1 फूट लांब आणि 1 फूट रुंद थोडक्यात 1 बाय 1 चा चौकोन या पद्धतीने याला म्हणतात 1 चौरस फूट। आणि असे चौकोन तुमच्या रूम मध्ये जेवढे जास्त बसतील तेवढे त्या रूमचं झालं क्षेत्रफळ। म्हणजे समजा तुमची रूम आपण जी धरलेली आहे ती 10 बाय 10 ची आहे। 10 गुणिले 10 100 चौकोन 1 फूट बाय 1 फूटचे बसतायत त्या रूम मध्ये असा त्याचा अर्थ होतो आणि म्हणून त्याला 100 चौरस फूट त्या रूमला म्हटलं जातं। या पद्धतीने जर तुमच्या रूम मध्ये 50 चौकोन बसत असतील 1 फूट लांब आणि 1 फूट रुंदीचे तर त्या रूमचा एरिया झाला 50 चौरस फूट। आपण फरशीचं बजेट काढण्यासाठी मुख्यतः 5 पॉइंट लक्षात घेणार आहोत। जे पॉइंट या पद्धतीने ज्यामध्ये पहिला पॉइंट असेल ऑब्वियसली आपण फरशी आणणार आहे तर फरशीसाठी येणारा खर्च। दुसरा असेल फरशी बसवण्यासाठी लागणारी मजुरी। तिसरा सिमेंट। चौथा पॉइंट आहे क्रश सँड किंवा वाळू जे आपण फरशीच्या खाली हातरत असतो आणि 5वं व्हाईट सिमेंट जे फरशीच्या जॉइंट मध्ये वापरलं जातं। असे हे 5 मध्ये आणि या 5 पॉइंट साठी किती खर्च येणार आहे हे जर का लक्षात आलं तर फरशीचं संपूर्ण एस्टिमेशन आपणास निघून जाईल। सगळ्यात पहिला पॉइंट आहे तो म्हणजे फरशीचा खर्च टाइल कॉस्ट। आता ही तुमच्या यामध्ये प्रत्येक पॉइंट हा तुमच्या लोकेशन नुसार तुमच्या बजेट नुसार बदलत जाणार आहे। कारण मार्केटमध्ये 30 रुपयापासून 60-70 रुपयापर्यंतच्या टाइल्स अवेलेबल आहेत। त्यामुळे तुम्ही किती रुपयेवाली फरशी लावताय त्यावरती तुमचं बजेट डिपेंड आहे। आपण या बजेटमध्ये 40 रुपये स्क्वेअर फूट वाली फरशी पकडणार आहोत। त्या पद्धतीने जो आपला एरिया आहे 10 बाय 10 रूमचा तो आहे 100 चौरस फूट। एका चौरस फूट फरशीची किंमत आहे 40 रुपये। त्या पद्धतीनं 100 गुणिले 40 झाले 4000 रुपये। जी फ्लोरिंगची फरशी आहे त्यासाठी लागणाऱ्या फरशीचे कॉस्ट झाली 4000 रुपये। त्याच पद्धतीने स्कर्टिंग साठी सुद्धा फरशी लागत असते। स्क्रीनवरती दिसत आहे याला बोलतात स्कर्टिंग आणि यासाठी सुद्धा फरशी लागत असते। ती साधारण आपण एक 10 स्क्वेअर फूट फरशी पकडू। त्यानुसार स्कर्टिंग साठी लागणाऱ्या फरशीची किंमत झाली 10 गुणिले 40 400 रुपये। टोटल फरशीसाठी येणारा खर्च झाला 4400 रुपये। यानंतर जो आपण दुसरा पॉइंट पाहिलेला तो म्हणजे फरशी बसवण्यासाठी येणारी मजुरी। आता या बजेटमध्ये सुद्धा चेंजेस होऊ शकतात। जर फरशी बसवणारा तुमच्या जवळचा असेल किंवा तुम्ही साधी फरशी बसवणार असाल तर मजुरी कमी येत असते। परंतु त्या तुलनेत तुम्ही सिटी एरियात राहत असाल तुमच्या ओळखीचा कोणी फरशीचं काम करणारा नसेल त्याच पद्धतीने तुम्ही जर एक्सपेन्सिव्ह महाग फरशी बसवली असेल त्यासाठी अनुभवी कारागीर लागत असतात। त्यामुळे हे बजेट थोडं जास्त जातं। परंतु एक साधारण दर चालू आहे तो म्हणजे 15 रुपये स्क्वेअर फूट या पद्धतीने जो आपण या ठिकाणी पकडणार आहोत। 100 गुणिले 15 झाले 1500 रुपये। हा झाला फ्लोरिंग ची फरशी बसवण्याचा रेट। त्याचबरोबर स्कर्टिंग साठी सुद्धा वेगळा रेट आकारला जातो जो रनिंग फूट वरती असतो। आपल्या रूमचा रनिंग फूट आहे 10 + 10 + 10 + 10
40 रनिंग फूट आणि त्याचा रेट सुद्धा 15 रुपये रनिंग फूट आहे, म्हणून 40 गुणिले 15 झाले 600 रुपये. म्हणजेच फरशीसाठी जी आपणास मजूर येणार आहे ती झाली 1500 अधिक 600 रुपये, एकूण 2100 रुपये. जो तिसरा पॉइंट आहे तो सिमेंट. आता एक चांगलं काम जर आपणास पाहिजे असेल तर 1000 स्क्वेअर फूट साठी किमान 30 पोती सिमेंट गेलं पाहिजे. या गुणोत्तराप्रमाणे आपल्या 100 स्क्वेअर फूट साठी लागणार 3 पोती. सिमेंटचा दर सुद्धा इन फ्युचर मध्ये वाढेल, त्यामुळे आपण 400 रुपयाची एक बॅग या पद्धतीने पकडला आहे. 400 गुणिले 3 झाले 1200 रुपये. हा झाला सिमेंटचा रेट. आता पुढचा जो पॉइंट आहे ते म्हणजे क्रश सँड किंवा वाळू. फरशीच्या खालील भागात क्रश सँड किंवा वाळू हातरले जाते आणि त्यावरती फरशी इन्स्टॉल केली जाते. तर या क्रश सँड साठी आपण एक साधारण 1000 रुपये खर्च पकडूया. आणि जो शेवटचा पॉइंट आहे तो म्हणजे व्हाईट सिमेंट. आता व्हाईट सिमेंटच्या जागी तुम्ही ग्राउट भरू शकता. ग्राउटचा रेट हा वेगळा आहे आणि व्हाईट सिमेंटचा रेट वेगळा. पुन्हा आपण एक साधारण 50 रुपयाचं ग्राउट पकडू. त्या पद्धतीनं जे आपण बजेट काढलं आहे ते या पद्धतीने. त्यामध्ये पहिला तर फरशीसाठी येणारा खर्च 4400 रुपये. मजुरीसाठी येणारा खर्च जो की 2100 रुपये. सिमेंटसाठी येणारा खर्च 1200 रुपये. क्रश सँड किंवा वाळूसाठी येणारा खर्च 1000 रुपये आणि व्हाईट सिमेंटसाठी 50 रुपये. आणि यांची टोटल करता आपणास येत असते 8750 रुपये. म्हणजे थोडक्यात 8500 पासून 9000 पर्यंत साधारण बजेट आपणास 10 बाय 10 रूमच्या फरशीसाठी येणार आहे. आता हे बजेट बदलू शकतं. ज्या ठिकाणी आपण 40 रुपयेवाली फरशी वापरली आहे त्या ठिकाणी तुम्ही 50 रुपयेवाली फरशी वापरू शकता, 60 रुपयेवाली वापरू शकता किंवा 30 रुपयेवाली. अगदी त्याच पद्धतीने मजुरीमध्ये सुद्धा कमी जास्त दर होऊ शकतो. सिमेंटचे प्रमाण तुम्ही कमी जास्त वापरू शकता. असं हे बजेट एक रूमचं फरशी बसवण्यासाठीचं. आय होप हा पॉइंट तुमच्या लक्षात आला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ऑब्विसली लाईक करा. ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि शेवट म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.